सांगाल काल शिवराज दिवटे या युवकांना काही ताब्यात घेतलं त्याने मारहाण केलं, आपण त्याची पाहणी केली, काय सांगितलं? संतोष देशमुख हत्याकांडाची केस बोर्डावर असताना त्यातले साक्षीदार आणि पीडिताला भयभीत करण्याचा हा प्रयत्न आहे का अशी शंका निर्माण झालेली आहे। हे प्रकरण SP म्हणतायत जातीवादी नाही, पण यातले जे प्रमुख आरोपी आहेत ते मात्र सेम टू सेम संतोष देशमुख पार्ट 2 करायला निघालेत। पाणीच्या ऐवजी मूत पाजण्याची भाषा झाली, पाया पडण्याचा व्हिडिओ समोर आला आणि बेदम वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाली। त्याच्यामुळे हे इंडिकेट आहे की त्याच सगळ्या प्रक्रियेतले हे लोक आहेत आणि म्हणून शिवराज दिवटेसारखे अनेक तरुण या भागामध्ये असुरक्षित आहेत। आम्हाला एक शंका ही सुद्धा निर्माण झाली की SPनी या ठिकाणचे सगळे धंदे बंद केलेत आणि पोलीस स्टेशनला सांगितलं की तुम्ही आता पगारावरती जगायला सुरुवात करा। त्याच्यामुळे पोलीस स्टेशन विरुद्ध SP असं वातावरण सुरू झालं आहे का अशी सुद्धा शंका आहे। आणि जेव्हा जेव्हा DPDCसाठी अजित पवार जे पालकमंत्री आहेत बीडचे ते येतात त्याच्या 4 दिवस आधी व्हिडिओ काढून मारहाण कशी होती ही सुद्धा आता आम्हाला शंका या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्याच्यामुळे हा हल्ला राजकीय सुनियोजित कट करून केलेला हल्ला आहे आणि याच्या पाठीमागे राजकीय षडयंत्र आहे। हत्याकांड घडवायचं होतं हे सुद्धा या ठिकाणी हे दिसतंय। एक तरुणामध्ये असं फॅड निर्माण झालंय की अपहरण करायचं आणि मारहाण करायची, हे कुठंतरी तरुणांमध्ये फॅड नाही, पोलिसांच्या पाठबळाशिवाय या पोरांनी केलेलं नाही, कुणीतरी मोठ्या नेत्यांनी या भागातल्या पाठबळ दिल्याशिवाय केलेलं नाही। आणि दुर्दैव वाटतं की ज्या परळी मतदारसंघात ही घटना घडली त्या परळी मतदारसंघाचे आमदार सन्माननीय धनंजय मुंडे अद्याप या पीडित कुटुंबाला भेटायला आलेले नाहीत। ते का भेटायला आले नाहीत त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। पंकजाताई मुंडे या जिल्ह्याच्या लोकनेते आहेत, त्यासुद्धा अद्याप भेटायला आलेल्या नाहीत आणि हे सगळे आरोपी त्या पहिल्या गँगची कॉपी करतायत। मला एक शंका अशी निर्माण झाली आहे की आत बसलेली गँग कोणत्या मोठ्या माशाला आतमध्ये वाढण्यासाठी हे वातावरण करते का अशी सुद्धा या ठिकाणी शंका आहे। पण या सगळ्या याच्यामध्ये बळी हा गरीब तरुणांचा चालला आहे, याचा आम्ही निषेध करतो आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना या गरीब मराठा समूहाच्या पाठीशी ताकदीने या ठिकाणी उभा राहणार आहे। जातीचं प्रकरण नाही असं जरी म्हटलं तर संतोष देशमुखची सेम टू सेम कॉपी कशी काय याचं उत्तर दिलं पाहिजे। आणि पुन्हा एकदा अजितदादा पवार यांना आव्हान करतोय, जर बीडकडे लक्ष देता येत नसेल तर आपण पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे। आणि SPनी जे काही धंदे बंद केलेत, SPनी जे काही नव्या गँगवरती 2 गँगवरती मोकोका लावलाय त्याच्यानंतर ही घटना घडली। SP हे चांगलेत आणि त्यांना कुठून तरी या ठिकाणी हाकलून लावण्यासाठी सगळे एकत्र झालेत का हा सुद्धा यातला एक भाग आहे। म्हणून SPंना मी आव्हान करतोय की या प्रकरणात सखोल चौकशी झाली पाहिजे। हे चिल्लर पोर आहेत, अतिशय बालिश पोर आहेत, त्यांना हिंमत कुणी दिली त्याचा VDR CDR चेक झाला पाहिजे। यांना पाठबळ कोण देतंय याचा डिटेल पुढे आला पाहिजे। आणि परळी मतदारसंघात गांजा असेल, अवैध धंदे असतील, हे कोण पुरवतंय, त्या ठिकाणी हे तरुण नशामध्ये धुंद होऊन अशा घटना कशा काय करतात याची सुद्धा या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि यात शिवराज दिवटे या तरुणाला बेदम मारहाण झालेली, त्याचा जीव आत्ताही धोक्यात आहे। मी त्याची भेट घेतली, त्याच्या छातीमध्ये दुखतंय, त्याला गिळताना त्रास होतोय आणि एका डोळ्याने त्याला दिसत नाही अशी गंभीर स्थिती आहे। म्हणून डॉक्टरांनी सुद्धा, आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घ्यावी, महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घ्यावी आणि पालकमंत्र्यांनी DPDCच्या बैठकीआधी शिवराज दिवटे यांची भेट घ्यावी असं सुद्धा आव्हान या माध्यमातून करतो आणि या अमानवीय घटनेचा जाहीर निषेध करतो।